MBBS BDS BMS BHMS ही ॲडमिशन प्रक्रिया जी आहे मित्रांनो, तर ती साधारण नीटचा रिझल्ट लागल्याच्या नंतर 15 दिवस ते महिन्याभरामध्ये सुरू होते। जसं की आपल्याला महाराष्ट्रामध्ये CET सेलचं रजिस्ट्रेशन करावं लागतं, सोबतच ऑल इंडियासाठी MCC आणि AACCC रजिस्ट्रेशन करावं लागत असतं। पण आता कर्नाटकमध्ये एक लेटेस्ट अपडेट आहे। कर्नाटकची काउन्सिलिंग जर फ्युचरमध्ये जर तुम्हाला करायचं काम पडलं तर ती प्रक्रिया त्यांनी आतापासून सुरू केलेली आहे। म्हणजे आता जर 10 फेब्रुवारीच्या आतमध्ये तुम्ही जर त्यांचा काउन्सिलिंगचा जो फॉर्म आहे की ज्याला CET एग्जाम फॉर्म त्यांनी म्हटलेलं आहे, तर तो जर तुम्ही सबमिट नाही केला 10 फेब्रुवारीपर्यंत तर नंतर तुम्हाला कर्नाटकची काउन्सिलिंग करता येणार नाही। म्हणजे एक नोटीस आलेली आहे आणि त्या नोटीसनुसारच हे सर्व मी तुम्हाला सांगतोय। कर्नाटकमध्ये तुम्हाला MBBS BDS BMS BHMS करायचं की नाही तर हा समजा पुढचा विषय आहे। पण आता ज्यावेळेस समजा महाराष्ट्राचा कट ऑफ हाय जायला लागतो तर तेव्हा आपल्याकडे ऑप्शन म्हणून काहीतरी असायला पाहिजे, कोणतं तरी एखादं स्टेट आपल्याकडे ऑप्शन म्हणून यायला पाहिजे। तर त्यासाठी बरेच पालक बरेच विद्यार्थी कर्नाटक प्रेफर करतात, MP सुद्धा जातात मुलं BMS साठी, पण MBBSच करायचं आहे। मग कर्नाटक जे आहे MBBS साठी MPच्या तुलनेमध्ये MBBS साठी मुलं कर्नाटकमध्ये जातात। पण आता जर समजा तुम्ही नीटचा रिझल्ट लागल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जी काउन्सिलिंग प्रक्रिया CET सेल करते तर तसं जर कर्नाटकमध्ये तुम्ही करण्याचा ट्राय केल्यानंतर तर तुम्हाला फॉर्म भरताना एक CETचा नंबर फिल करावा लागेल। म्हणजे नीटचा रोल नंबर तर फिल करावाच लागेल, पण CET एक्झामचा रोल नंबर सुद्धा फिल करावा लागेल। मग आता ही CET एक्झाम नेमकी कोणती, तर आता 10 फेब्रुवारीपर्यंत त्यांचे CETचे फॉर्म भरणं सुरू आहे, UG CETचे। मग आता तुम्हाला त्यांची ती CET जी एक्झाम आहे तर त्याचा फॉर्म फक्त भरून ठेवायचा आहे। फॉर्मची जी फीज आहे तर ती 2,500 रुपये आहे। फॉर्म भरताना तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट्स लागणार, वेगवेगळ्या प्रकारची माहिती फिल करावी लागते। जसं की समजा तुम्ही 1ली ते 4थी कोणत्या शाळेमध्ये शिकलात, कोणत्या वर्षी तुम्ही होतात 1ली ते 4थीमध्ये, 5वी ते 10वी पर्यंत तुम्ही कोणत्या शाळेमध्ये होतात, 11वी 12वीला जर समजा तुमचा आता 12वी सुरू असेल तरी सुद्धा तुम्ही ती माहिती भरू शकता की 2024 मध्ये आमची ही शाळा आहे, हे कॉलेज आहे। अशा प्रकारे भरपूर माहिती, जवळपास 3 ते 4 पेजेसचा फॉर्म आहे त्यांचा ॲप्लिकेशन फॉर्म, तर तो आता भरावा लागतो। साधारण 2,500 रुपये त्याची फी आहे। ती फी ऑनलाईनच पे करावी लागते आणि ती फी पे केल्याच्या नंतर तो फॉर्म सबमिट होतो। पण एकदा जर तुम्ही फी पे केली तर फॉर्म एडिट होत नाही। तर त्यामुळे काळजी घ्या की ज्यावेळेस समजा तुम्ही फॉर्म फिल करताय तर पेमेंटच्या अगोदर नक्की एकदा ते PDF डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा, मोबाईलमध्ये बघू नका, प्रिंट काढा आणि प्रिंट काढून नंतर सविस्तर बघा की कुठं काही चुकलेलं आहे का, आणि नंतरच मग तो फॉर्म फायनली सबमिट करा। थोडक्यात नीट UG 2024 MBBS BDS BMS BHMS ॲडमिशन 2024 या ज्या काय ॲडमिशन आहेत तर त्याची प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही। पण कर्नाटकमध्ये सध्या त्यांचे ॲप्लिकेशन फॉर्म त्यांनी सुरू केलेले आहे, तर ते ॲप्लिकेशन फॉर्म सध्या भरणं गरजेचं आहे। जर तुमच्याकडे हा नंबर जर असेल ॲप्लिकेशन सबमिट केल्याचा तरच तुम्ही कर्नाटकचं काउन्सिलिंग नंतर फ्युचरमध्ये करू शकता। नंतर जर समजा तुम्ही असा विचार केला की आपण सगळं प्रक्रिया जी आहे सर्वच्या सर्व तर ती नंतर करूया, त्यावेळेस जर का तुम्हाला CETचा भरलेला फॉर्मचा जर का नंबर तिथे टाकायचा असेल तर तुम्ही कोणतीही प्रक्रिया नंतर करू शकणार नाही। तर त्यामुळे आता सध्या 2,500 एवढी फी पे करून तुम्ही तो फॉर्म फक्त भरून हाताशी ठेवू शकता। आपला पाल्य क्लासला आहे, त्याला सध्या त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचलेला नाही, असे पालक जर का हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी नक्की हा फॉर्म भरून घ्या। जर फॉर्म भरण्यामध्ये काही अडचण आली तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय तर त्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा, तो स्क्रीनशॉट पाठवा, आमच्या टीमकडून तुम्हाला रिप्लाय येईल की नेमका त्या ठिकाणी काय फिल करायचं। त्यामुळं फॉर्म फिल करत असताना चुकीची माहिती भरू नका, एकदा फॉर्म एडिट करून घ्या, म्हणजे सुरुवातीला पेमेंट करू नका, अगोदर फॉर्म फिल करा, PDF डाउनलोड करा, ते चेक करा। तुम्हाला जर असं काही वाटत असेल की काहीतरी चुकलं किंवा काही एखादं समजत नसेल की नेमकं काही कोड येतात, तो कोड नेमका कोणता टाकायचा तो जर कळत नसेल तर व्हॉट्सअप नंबर 84 59 81 89 23 जिजाऊ अकॅडमी ऑफिसचा नंबर आहे, त्यावर तुम्ही एक व्हॉट्सअप करा। कॉल सध्या लागणार नाही कारण आम्ही पेड मेंबर सध्या घेत नाही आहे। आम्ही फक्त सध्या एक मार्गदर्शन म्हणून तुम्ही एक व्हॉट्सअपला मेसेज करा, तुमचा रिप्लाय तुम्हाला ताबडतोब मिळेल, पण स्क्रीनशॉट नक्की टाका की तुम्हाला अडचण नेमकी कुठे येते। ओके, फोटो काढा किंवा स्क्रीनशॉट शेअर करा, नक्की तुम्हाला हेल्प केली जाईल।
आज आपण या ठिकाणी थांबूया. बाय.